नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं देत आहे. खरं तर काय माहिती आहे का, काही व्हिडिओ हे आधी केलेले आहेत, पण आता बरेच नवीन सबस्क्राईब झालेले आहेत. तर काही व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, कारण या विषयाचा माझा एक अजून व्हिडिओ आहे, नक्की बघा, की ज्येष्ठ झाल्यावर कसे कपडे घालावे. तर सर्वात प्रथम मी सांगते की कपडे म्हणजे फक्त शरीर झाकण्यापुरते नाही. हे जे आपण कपडे घालतो ते आपल्याला एक नवीन ऊर्जा देतात. आज तुमचं व्यक्तिमत्व छान दिसतं ते तुम्ही घातलेल्या छान कपड्यांमुळे. काय होतं, पहिल्यांदा तुमची जी छाप पडते ते तुमच्या कपड्यांवरून पडते. दुसऱ्यांदा हे करते तर तुम्ही जेव्हा बोलायला चालू करता, तुमचं जे आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातून जेव्हा झळकतो, किंवा तुमचं नॉलेज ज्ञान किती आहे, तुम्ही किती म्हणजे तुमच्यामध्ये काय शक्ती आहे, हे थोड्या वेळाने कळतं. बघा, नाटकातसुद्धा राजा वगैरे पहिल्यांदा येतो तर त्याच्या वेशभूषेवरूनच आपल्याला कळतं की हा राजा आहे बाबा, हा सैनिक आहे बाबा. तसंच आपल्याही बाबतीत की आपण आपले कपडे जे आहे छान घालायचे. छान याचा अर्थ मी म्हणत नाही महागडे कपडे, अजिबात नाही. आपल्या वयाला सूट होईल आणि नीटनेटके कपडे घालायचे, जेणेकरून तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा येईल आहे आणि कुठे जाल तिथे तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. महाग कपडे आणि छान कपडे यात बरंच अंतर आहे. तुम्ही छान म्हणजे तुमच्या शरीराला योग्य बसतील असे रंगसंगतीसुद्धा तुमच्या कॉम्प्लेक्शनला, म्हणजे तुमच्या त्वचेला तुमचा रंग बघून तुम्ही आणि वय बघता तुमच्या रंगाला, तुमच्या वयाला मिळते जुळते असे छान कपड्यांचा चॉईस करा. त्याच्यासाठी थोडंसं निरीक्षण वाढवा की आपल्याला आपल्या रंगाला हा रंग छान दिसतो का. तुम्हाला निरनिराळे पोस्टर्स असतात, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल, तेव्हा निरीक्षण वाढवा. सकाळी उठतानाच मुळी खूप सजगतेने उठा, छानपैकी तयार व्हा. कुठे बाहेर जायलाच पाहिजे असं नाही, तर तुम्ही छान कपडे, स्वच्छ नीटनेटके कपडे घालून घरातही बसलं तरी तुम्हाला छान ऊर्जा आतून मिळते. एक सकारात्मक भाव येतो. मी काय सांगितलं, सकारात्मक भाव येतो. नाहीतर थोडंसं काय होतं ज्येष्ठ नागरिकांचं, आता मला कुठे बाहेर जायचं आहे, मग आपले तेच कळकट गाऊन घालायचं बसायचं, किंवा कळकट्ट ड्रेस घालायचे. ह्याच्यामुळे आणखीन आपण आजारी पडत जातो, मरगळ येते आणि मग घरामध्ये पण असं सगळं मरगळलेलं वातावरण राहतं. त्याच्यापेक्षा सकाळी उठलं की छान आरशामध्ये स्वतःला छान स्माईल द्या, छान दिवसाची सुरुवात करा आणि छान कपडे घालायचे. स्वच्छ नीटनेटके कपडे घाला. घरात पण तुमचा वावर छान असू दे. उगीच काहीतरी गबाळे हे घालून, कपडे घालून मुलांसमोर फिरू नका, नातवंडांसमोर फिरू नका. मग तुम्हाला असं म्हणजे दुर्लक्षित व्यक्तिमत्व, कारण व्यक्तिमत्व जर छान असेल, तुमच्या व्यक्तिमत्वाची जर छाप समोरच्यावर पडली तरच लोक किंमत देतात. हे तुम्ही अंडरलाईन करून घ्या. आपलं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हातात ठेवायचं आहे. छान कपडे, छान त्याच्यावर मॅचिंग, खूप असं बटबटीत घातलं पाहिजे असं काही नाही आहे. बाहेर जाताना सुद्धा तुमच्या ड्रेसला साजेसच एखादं छोटंसं लॉकेट घाला, हातामध्ये एखादं छान कडं घाला मॅचिंगचं, की जेणेकरून तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप आत्मविश्वास येतो. तुम्ही ऑब्झर्व केलं का की तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला, लग्नाला जाता तेव्हा तुम्ही खूप छान तयार होता, तेव्हा बघा तुमच्या चालण्या बोलण्यात एक वेगळा डौल येतो. हाच डौल तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात ठेवा, म्हणजे तुम्ही कितीतरी आजाराला दूर ठेवू शकाल. एक सकारात्मक भाव प्रत्येक कपड्यानिशी येतो. म्हणजे तुम्ही अगदी अंडरगार्मेंट्सपासून जरी विचार केला तरीसुद्धा उगीचच कुठल्या तरी आपण अगदी दारिद्र्यात राहायचं नाही आहे. जसं आपण राहू तसं आपल्याकडे ही वैश्विक शक्ती आपल्याला एक शक्ती पुरवत असते. त्यामुळे छान राहा, नीटनेटकं राहा आणि मग तसंच आपल्याकडे व्हायब्रेशन्स येतात, लोक आकर्षित होतात. आणि पुढचा टप्पा म्हणजे छान बोलायचं, तुमचं व्यक्तिमत्व छान ठेवा. आज भरपूर वाचन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट ऐका की विविधतेने तुम्ही छान ऐकू शकाल, त्याच्यावर बोलू शकाल, की तुमचं व्यक्तिमत्व हे चौफेर झालं पाहिजे. आता परत तुम्हाला सांगते की बरेच जण प्रवासात कसे कपडे घालायचे ह्याच्याबद्दल पण विचारलं होतं, तर तो पण व्हिडिओ आहे. पण तरी सांगते ह्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला परदेशात जायचं किंवा लांब कुठेतरी चढणं उतरणं होणार आहे, तेव्हा सुटसुटीत कपडे घाला.
सुटसुटीत कपडे घाला. उगीचच म्हणजे ते साडी वगैरे असं नेसू नका, कारण साडी नेसल्याने काही वेळेस काय होतं, निर्या वगैरे पायात येऊ शकतात. मग वरती पाय टाकणं वगैरे किंवा घोड्यावर बसणं जे काय असतं, तुम्हाला 2 पाय टाकून म्हणजे असं जेव्हा बसायला लागतं तेव्हा साडी सुटेबल नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या मापाचे छानपैकी पंजाब ड्रेस शिवून घ्या. पाहिजे तसे बंद गळ्याचे शिवा, म्हणजे ओढणीचा प्रश्न येणार नाही. तर असे हे सुटसुटीत तुम्ही कपडे घाला. देश तसा वेश समजा. आपण परदेशात गेलो, उगीचच साडी घालून रस्त्याने फिरलं तर लोकंसुद्धा काहीतरी वेगळा प्राणी बघितल्यासारखा बघतील. नक्की तुम्ही आपली संस्कृती जपलीच पाहिजे. मी म्हणत नाही की अगदी आपण उघडं नागडं फिरायचं, असलं अजिबात करायचं नाही आहे. फक्त डिसेन्सी कपड्यामध्ये ठेवा. देश तसा वेश. क्लायमेटप्रमाणे, क्लायमेटही लक्षात घ्या की बाबा हो मला थंडी आहे तर थंडीलासुद्धा तुम्ही ओव्हरकोट वगैरे सगळे व्यवस्थित कुठे जे फिरायला जाल तेव्हा ओव्हरकोट वगैरे सगळे घाला. आणि छानपैकी तुम्हाला जर आता जीन्सच्या पॅन्टसुद्धा अशा टाईट नसतात, आपल्या फिटिंगच्या व्यवस्थित जीन्सच्या पॅन्ट मिळतात. त्याला काहीतरी जेगिन्स म्हणतात बघा, म्हणजे जीन्स आणि लेगिन्सचं कॉम्बिनेशन असतं. ते आपल्या वयासाठी अत्यंत उत्तम, ते म्हणजे तुमच्यासाठी उपयोगी आहे. स्ट्रेचेबल असतं आणि तुम्ही छान लेगिन्ससारखं वापरून दिसायला त्याचा लुक असतो जीन्ससारखा असतो, पण वापरायला लेगिन्ससारखं असतं. असे हे जेगिन्स तुम्ही घाला आणि त्याच्यावर छान वेगवेगळ्या प्रकारचे टॉप घाला की जेणेकरून तुम्हाला प्रवासामध्ये सुटसुटीत होईल. असं तुम्ही तुमचं छान व्यक्तिमत्व ठेवा. आणि ते म्हणजे उगीचच काहीतरी आपण साडी घालून म्हणजे आम्ही अगदी बाबा काय म्हणायचं, आम्ही आमची परंपरा राखतो म्हणून साडीच नेसली पाहिजे असं नाही. तिथे तुम्हाला कोणी ओळखत नसतं. तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा तुम्हाला काही ओळखत नसतं, तेव्हा तुम्हाला जे शोभेल असे कपडे नक्की घाला. मी स्वतः पण घालते म्हणजे मी कशाला खोटं सांगू, मी स्वतःही घालते. अगदी पॅन्ट शर्ट घालते, स्कर्ट ब्लाऊज घालते की जे आपलं अंगभर झाकल्या जातं आणि वावरायला मला तेव्हा खूप सुटसुटीत पडतं. असे मी जिथे आपल्याला जायचं आहे तिथला साधारण अभ्यास करते की मला हे काय बरं घातल्यावर मला कम्फर्टेबल वाटेल. खूप जेव्हा थंडी असते तेव्हा आतमधनंसुद्धा ते थर्मल वेअर असतात ना, ते घालायला लागतात. घालून तुम्ही त्याच्यावर जर घेरदार स्कर्ट घातला तरीसुद्धा तुम्हाला छान म्हणजे सुटसुटीतपणा येईल आणि तुम्हाला वावरायला सोपं जाईल आहे. तर असे हे कपडे आपल्याला खूप ऊर्जा देतात, सकारात्मकता भाव देतात. आणि नुसतंच तुम्ही म्हणाल की मॅडम आज काय सांगता आहेत, तर मी हे सगळ्या आपल्या वयाच्या आणि सर्वसाधारण सगळ्यांना झेपेल असंच सांगते आहे, महाग असं सांगत नाही आहे. आणि तुम्ही जर गेला तर, आणि हे कपडे काय आपल्याला खूप वर्षभर वापरायचे नसतात त्यामुळे खूप महाग घेतले पाहिजे असं नाही. तर शहरांमध्ये असे फॅशन स्ट्रीट वगैरे असतात तर तिथे तुम्हाला अगदी म्हणजे स्वस्तामध्ये मिळतात. तुमची हौस पण भागते, तुमची टूर पण छान होते. आणि असे हे कपडे घालून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व छान ठेवा. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी हे वारंवार तुम्हाला सांगत असते की लोक आपल्याला काही म्हणजे आपण जर काहीतरी साडी नेसून वर चढायला गेलो आणि पडलं तर लोक येणार आहेत का आपल्याला सावरायला? नाही. तर आपण आपलं ठरवायचं की आपल्याला कुठल्या वेळेस काय कपडे घालायचं हे थोडंसं आपण अभ्यास करायला पाहिजे. की एखाद्या धार्मिक ठिकाणी झालं तिथे जरूर साडी नेसून जा, अगदी जरूर साडी नेसून जा. तिथे आपला पारंपरिक संस्कृती सगळं जपलंच पाहिजे, आपली संस्कृती ही जपलीच पाहिजे. पण जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही तिथे असे अंगभर कपडे घातले तरीसुद्धा तुम्ही छान दिसाल. तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये छान एक डौल येईल आहे. आणि छान फोटो काढा, छान आठवणी असतात या. परत काय आपण असे घालत नसतो कपडे वगैरे, तर तसे कपडे घालून छान फोटो काढा. कोणाला दाखवण्यासाठी नाही, परत ते फोटो आपण आपल्या याच्या मोबाईलमध्ये बघा. आणि जेव्हा बघू फोटो तेव्हा परत आपल्या चेहऱ्यावर एक आनंद परत येतो आणि मग आपण परत सकारात्मक राहतो. अगदी ह्या छोट्या टिप्स आहेत. तर तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या चपला, तुमची पर्स हे सगळं तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालेल असंच निवडा. मध्ये एका जणांनी प्रश्न विचारतो की मॅडम पर्स कुठली वापरायची? आता मला नाव आठवत नाही आहे. तर मी तर सांगेन की पर्स अशी वापरा की ज्याला खूप कप्पे नसेल आणि आपल्या खांद्याला सोसवेल. कारण ट्रीपमध्ये सुद्धा खूप जड पर्स झाली ना की असं वाटतं नको बाबा, अगदी म्हणजे कंटाळा येतो त्या पर्स वागवायचा. आणि बरेच ठिकाणी आजकाल पाण्याची बाटली वगैरे हे टुरिस्ट कंपनी तिथे देतात, त्यामुळे ती बसमध्ये असते. तर आपल्या खांद्याला जी सोसवेल स्लिंग बॅग अशी तुम्ही वापरा. बूट घाला, टूरला जाताना सुद्धा बूट घाला. तर देश तसा वेश राहा. बघा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये एक छान डौल येईल. त्याच्यावर छोटासा माफक मेकअप करा, आणखी स्मार्ट दिसाल. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप छान दिसू देत, मला एवढीच इच्छा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.